जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. गुरुवाणी. एवढी पेन. बर, उषाताई आल्यात का? उषाताई नाही दिसत आहेत. बर, सुरू करूया का? किती झाले? 15 जण झाले. जसं आपण करूया सर सुरू. हा जसं आपण गेल्या म्हणत होतो की जे काही व्याकरण आपण शिकलो या पाठामध्ये ते जरा थोडी त्याची क्विक रिव्हिजन करूया. ठीक आहे. बाकी सुभाषित, उक्ती किंवा ते विभक्ती हे आपण नाही घेणार. फक्त आपण व्याकरण पाठ घेऊ जो म्हणजे बेसिकली आपण धातू साधित शिकलो. आपण विशेषण कसे चालतात ते शिकलो. आपण ते कृदंत प्रत्यय म्हणजे दोन कृदंत प्रत्यय शिकलो, म्हणजे क्वा प्रत्यय आला आणि तुमुन प्रत्यय आला ते शिकलो. ठीक आहे. तर आणि आपण ह्याच्याशिवाय आपण नामाची विभक्ती शिकलो. म्हणजे पुल्लिंग असेल तर ते देव सारखं चालतं. नपुसलिंगी म्हणजे अकारांत पुल्लिंगी असेल तर ते देव सारखं देव कसं चालतं. नंतर अकारांत नपुसलिंगी असेल तर ते फल किंवा वनप्रमाणे चालतं. आणि जर आकारांत स्त्रीलिंग असेल तर मालाप्रमाणे चालतं. तसंच आपण वर्तमान काळ आपण बाळबोधपणे शिकलो होतो. आणि या 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 प्रारंभामध्ये आपण भविष्यकाळ पण शिकलो. आणि प्लस आपण काही सर्वनामा पण शिकलो. त्याच्यामध्ये अस्मद किंवा युष्मद म्हणजे अहम आणि त्वम पैकी, किंवा आपण इतर म्हणजे तत्ची आपण तिन्ही रूप शिकलो. आणि तसंच यह म्हणजे जो किंवा जेजी जे किंवा हे हा हे, कहा म्हणजे कोण, हे सगळं शिकलोय. तर ह्या सगळ्यामध्ये जास्ती कठीण असं तुम्हाला कुठचा वाटला? धातू साधित विशेषण. धातू साधित. मग आपण धातू साधित आधी घेऊ. ठीक आहे. हा. हा. तर धातू साधितचे काही नियम आहेत. ओके, आपण ते नियम आधी बघू आणि मग हे बघू. ठीक आहे. तर त्याचे नियम म्हणजे काय, धातू साधित का म्हणतात त्याला? कारण धातू म्हणजे जे क्रियापद आपण संस्कृतमध्ये धातू म्हणतो, आणि धातूला काही प्रत्यय लावल्यामुळे त्याचं विशेषण होतं. आणि म्हणून त्याला धातुसाधित विशेषण म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे कधी वापरतात, जेव्हा कर्मणी भूतकाळवाचक जेव्हा तुम्हाला काय म्हणायचं असेल तेव्हा आपण हा प्रत्यय लावून त्याचं धातुसाधित विशेषण बनवतो. आता ह्याचे नियम काय? तर नियम म्हणजे सिंपल, म्हणजे आधीचं क्रियापद किंवा धातू जो का असेल तो निवडायचा. त्याला कोण किंवा काय असे प्रश्न विचारले तर आपल्याला कळतं की तो धातू अकर्मक आहे का सकर्मक आहे. सकारात्मक असेल तर दोन्ही उत्तरं वेगवेगळी येतात. म्हणजे कोणचं उत्तर वेगळं येतं, कायचं उत्तर वेगळं येतं, तेव्हा आपण समजायचं की ते सकर्मक क्रियापद आहे. आणि जेव्हा अकर्मक क्रियापद असतं तेव्हा कधी कधी कायचं उत्तर येतच नाही, किंवा त्याची दोन्ही उत्तर, कायचं पण उत्तर आणि कोणचं पण उत्तर हे एकच येतं. आता अकर्मक मध्ये कुठचं? आता गम, पद, दृश हे सगळे अकर्मक क्रियापद आहेत. कारण त्याला आपण काय आणि कोण विचारलं, प्रश्न विचारले तर उत्तर कधी येत नाही किंवा तेच उत्तर येतं. ठीक आहे. आणि असं एकदा तर आपण ठरव हा त्याचं एखादं वाक्य सांगा ना. हा हा आपण पुढे वाक्य आहे त्याच्यामध्ये. आता अच्छा. बघा, पण कृष्ण तेव्हा बगीच्यात गेला हे वाक्य आहे. तर याचं वाक्य तर हा. कोण गेला? कृष्ण कृष्ण गेला. गेला. कृष्ण. काय कृष्ण. गेला? याचं उत्तर काही नाहीये.
नाही आहे. हा त्यामुळे बरोबर. गेला म्हणजे गम हे जो धातू आहे तो अकर्मक आहे. ठीक आहे, अकर्मक. अच्छा. ओके. अकर्मक आहे. किंवा इतर दुसरं कुठचं बघू ह्याच्यात आहे का दुसरं वाक्य ते गेली आहे. हा, त्याच्याकडून पाणी प्यायले गेले. कोणाकडून पाणी प्यायले गेले? त्याच्याकडून. त्याच्याकडून काय प्यायले हा. गेले? जे पाणी प्यायले गेले. पाणी. पाणी म्हणजे हे सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक. दोन्ही आहे. ठीक आहे, कर्ता आणि दोन्ही उत्तरं क्रिया. वेगवेगळी आली. कर्म आणि कर्म आणि कर्ता आणि हा. कर्म कर्ता आणि करता कर्म दोन्ही असते. आहे. कोण प्रश्न विचारल्यावरती करता मिळाला आणि काय प्रश्न हा. विचारल्यावरती कर्म मिळालं. आता ह्याच्यावरती बरोबर. काय ट्रीटमेंट करायची? तर आता एकदा कळलं की अकर्मक आहे का सकर्मक आहे. जर अकर्मक क्रियापद असेल, ठीक आहे, आता अकर्मक क्रियापद असेल तिथे कर्म नाही, राईट. हा. त्यामुळे कर्त्याची बरोबर. प्रथम विभक्ती येते हम्म. आणि आणि त्यात धातू जो आहे तो कर्त्यानुसार चालतो. म्हणजे जर कर्ता पुल्लिंगी असेल तर धातूचं पण रूप पुल्लिंगी होतं. नपुंसकलिंगी असेल तर नपुंसकलिंगी होतं. स्त्रीलिंगी असेल तर स्त्रीलिंगी होतं. आता ते ओके. काय होतं ते आपण नंतर बघू. ठीक आहे, ओके. सध्या एवढं लक्षात ठेवा. आणि जर सकर्मक असेल तर काय होतं? प्रथमा जो हे कर्म जे असतं ते प्रथमात जातं आणि कर्ता जो अच्छा. असतो तो तृतीयेत जातो. आता इथेच आपण एक्झाम्पल पाहिलं होते तिसरं, त्याच्याकडून पाणी प्यायले गेले. ठीक आहे, याचं उत्तर बघा, तेन जलेन पीतम. आणि ह्याच्यामध्ये कर्ता जलम. कोण होता? तो होता, त्याच्याकडून. तो हा. म्हणून त्याची स. तृतीया आली. आणि पाणी काय आहे? नपुंसकलिंगी आहे, त्यामुळे त्याची प्रथमा आली. ओके. आणि धातू जो आहे तो कर्माप्रमाणे चालतो, म्हणून ते पीतम आलं. ठीक आहे. तसंच पहिलं वाक्य बघा, कृष्ण उपवने गतः. आता हे अकर्मक क्रियापद आहे, राईट. कारण कायचं उत्तर येत नाही, त्यामुळे कर्ता जो आहे तो प्रथमेत आहे. ठीक आहे. तो कृष्ण कथा आता कुठे गेला? तर उपवने, त्यामध्ये सप्तमी आली, ते वेगळं. ठीक आहे, त्यामुळे कर्ता प्रथमेत आला आणि क्रियापद जे आहे ते कर्त्याप्रमाणे चाललं. आणि तिसऱ्या वाक्यात काय झालं? कर्म असल्यामुळे कर्ता तृतीयेत गेला, कर्म प्रथमेत राहिला आणि क्रियापद जे आहे ते कर्माप्रमाणे चाललं. इथे कर्म नपुंसकलिंगी असल्यामुळे धातू स्वादित सुद्धा नपुंसकलिंगी प्रमाणे झालं. ठीक आहे, कळलं एवढं? काय शंका याच्यामध्ये? समजलं. ठीक आहे ना. आता हे जी आपण ही जी रूपं पाहिली होती, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा गतः. ठीक आहे, याचं पुल्लिंगी रूप होतं गतः. म्हणजे गम धातू आहे, त्याचं पुल्लिंगी रूप झालं गतः, स्त्रीलिंगी रूप झालं गता आणि नपुंसकलिंगी रूप झालं गतम. हे तुम्ही बघितलं तर ते देव, फल आणि देव, माला आणि फल ह्याचप्रमाणे चालले दिसेल तुम्हाला, की देव मध्ये पण देवः येतं, इथे गतः आहे. मालामध्ये माला येतं, तुम्ही गता आहे. आणि फल मध्ये फलम होतं, म्हणून ते गतम आहे. ओके. ठीक आहे ना. तसंच पा पिबती मधला पितः, म्हणजे पा पिबती म्हणजे वर्तमान काय केलं तर पिबती येतं, पण जेव्हा धातुवाचक होतं तेव्हा तो मूळ धातू जो पा आहे त्याचं पितः होतं. म्हणजे पितः, पिता, पितम. ठीक आहे, पितम. पठित म्हणजे पठ धातू आहे, पठितः, पठित, पठिता, पठितम. ठीक आहे. दृश म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ऱ्हस्व असतात नाही का क्रियापद बऱ्याच ठिकाणी. हो, पण इथे पीत आहे. हा, तो दीर्घ आहे पीतच. ना, तो लक्षात ठेवायला हवा. हो, ते लक्षात ठेवायला लागेल. दृश म्हणजे वर्तमान काळात पश्यती होतं, पण जेव्हा धातू साधित होतं तेव्हा ते दृष्टः, दृष्टा आणि दृष्टम असं होतं. तुम्ही ते ह्याच्यामध्ये तुमुन धातूमध्ये पण द्रष्टुम होता बघितलं असेल. द्रश धातूचं द्रष्टुम होतं तुमुन प्रत्ययामध्ये.
म्हणून तो तिथे इथे पश्यती होत नाही किंवा पश्यतः असं काही होत नाही किंवा पश्यतः होत नाही. इथे दृष्टः, दृष्टा, दृष्टम एक लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे. तसंच उक्त म्हणजे मूळ धातू त्याचा वच आहे, पण त्याचं धातू हे होतं उक्त, उक्ता आणि उक्तम म्हणजे बोलणे. खेळण्याचं क्रीड म्हणजे क्रीडती होतं नॉर्मली वर्तमान काळात, तिथे क्रीडितः, क्रीडिता, क्रीडितम. तर तुम्हाला कळलं असेल याच्यामध्ये जे काय असेल तर म्हणजे विसर्ग येतो तेव्हा पुल्लिंगी, आ प्रत्यय लागतो तेव्हा स्त्रीलिंगी आणि तम प्रत्यय लागतो तेव्हा ते नपुंसकलिंगी होतं. ठीक आहे. काही शंका? बाकी आपण नाही, हे धातू सगळे केले. टेबल काय पुस्तकात नाही आहे ना सर? हे आता हे टेबल जे हे पुस्तक दाखवलं आहे आहे ते आहे पुस्तकातलंच कॉपी आहे ऍक्च्युली. आहे का? हा हे अच्छा, अच्छा. पुस्तकात आहे PDF मध्ये आणि मी आहे, जी ओके. पीडीएफ PDF पाठवतो त्याच्यामध्ये पण आहे हे. अच्छा, अच्छा. हे मी तीच बरं, पीडीएफ बरं. दाखवते जी तुम्हाला पाठवली आहे, तीच दाखवतोय हां, तुम्हाला. हां. ठीक सर मला ठीक एक आहे. प्रश्न विचारायचं होतं. हम्म. हे दृष्टम आणि द्रष्टुम हे दोन्ही एकच आहे का? नाही 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 आपण नाही वापरतो. ते तुमुन प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा द्रष्टुम होतं, ते आपण तुमुन प्रत्यय नंतर बघू. इथे दृष्टः म्हणजे हा बेसिकली आपण धातू साधित विशेषण जे होतं ते दृष्टः होतं त्याचं. ठीक आहे. म्हणजे विसर्ग लागतो तेव्हा ते पुल्लिंगी, आकारांत लागतो तेव्हा स्त्रीलिंगी, तम स्त्रीलिंगी. प्रत्यय लागतो तेव्हा नपुंसकलिंगी. ठीक आहे. तर ओके. काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? तसे आपण बाकीचे पण काही काही धातू ठीक. पाहिले होते. धावितः, धाविता, धावितम किंवा आगत, आगम धातू असेल तर आगतः, आगता, आगतम किंवा आपण काही उदाहरणं पण पाहिली होती इथे. ही सगळी आपण जे पाहिलं त्याच्याकडून पाणी प्यायले गेले म्हणजे तेन प्यायले गेले, काय प्यायले गेले? पाणी प्यायले गेले. कोणी प्यायले? त्याने प्यायले. त्यामुळे हे सकर्मक क्रियापद आहे. त्यामुळे सकर्मक आहे. त्याच्याकडूनच तुम्ही सहा तौ ते आपण केलंच असेल तर सहा तौ ते तेन त्याच्यामध्ये तुम्ही तेन हा तेन ताभ्याम तैही म्हणजे तेन हा त्याच्याकडून म्हणजे तृतीय आहे म्हणून तेन आणि पाणी म्हणजे जल नपुंसकलिंगी प्रथम मध्ये एक वचन म्हणून जलम आणि सकर्मक असल्यामुळे क्रियापद जे आहे ते कर्माप्रमाणे चालतं म्हणून ते पितम झालं. ठीक आहे. अशीच बाकीचे आपले ते पश्चात तेन एकम पत्रम लिखितम हे आपण सगळं पाहिलंय. ठीक आहे ना. आता राधेने ते पत्र पाहिले. काय पाहिले? पत्र पाहिले. कोणी पाहिले? राधेने पाहिले. म्हणजे पाहणी ही क्रिया काय आहे? सकर्मक आहे. त्यामुळे आपण माला पाहिलं असेल, मालाची तृतीया जी होती ते राधया म्हणजे मालया होतं, इथे राधा असल्यामुळे राधया झालं. पत्र काय पाहिले? पत्र पाहिले म्हणजे पत्र काय आहे? कर्म आहे. त्यामुळे त्याची प्रथम आली म्हणून ते पत्र आणि ते पत्र नपुंसकलिंगी आहे म्हणून ते पत्रम झालं. आणि आता क्रियापद जे आहे ते कर्माप्रमाणे चालतं म्हणून ते दृष्टम झालं. ठीक आहे. हे आपण बाकीची पण पाहिली होती. तसंच आहे सगळं. आणखीन काही शंका कोणाला ह्याच्याबद्दल? धातू साधित क्लिअर? हा सर, ते आता आम्हाला तो अभ्यास करायला पाहिजे, करावा लागेल करून तुम्हाला बघायला ते. हा पाहिजे. म्हणजे त्यात नियम मी दिलेले आहेत. नियम हो हो बरोबर सर. म्हणजे बेसिकली धन्यवाद. 2 प्रश्न विचारायचे, त्याचे जे उत्तर येईल त्याप्रमाणे आपण हे करायचं. ठीक आहे ना. हा बरोबर. आता आपण विशेषणाकडे जाऊ. हा. आपण विशेषण पण पाहिली होती. हा सर. ठीक आहे. आता ही आपण काही विशेषणं पाहिली होती. तर विशेषणाचा रूल म्हणजे काय की विशेषण रूपे ज्याचं कोणाचं ते विशेषण आहे त्याच्याप्रमाणेच चालतं. ठीक आहे. म्हणजे आता कृष्ण बालक आहे ते उदाहरण द्या. तर बालक जे आहे ते पुल्लिंगी असल्यामुळे कृष्ण हे त्याचं विशेषण असल्यामुळे ते बालक प्रमाणे ते चालतं. पण आता बालिका कृष्ण असलं तर कृष्ण होतं ते मालाप्रमाणे चालतं. वस्त्रम जे आहे नपुंसकलिंगी असल्यामुळे तिथे कृष्णम वस्त्रम झालं. अच्छा. ठीक आहे. म्हणजे विशेषण एकच आहे फक्त ते विशेषाप्रमाणे चाललं. ठीक आहे. तसंच कोमल सर विशेषण लिहिताना त्याला म प्रत्यय लावायचा नाही काय? पाय मोडायचा नाही त्याचा. कोणाला?
विशेषणाला आता इथं कृष्णम केले वरती अनुस्वार आहे हा नाही, तुम्ही म्हणून म्हटलं. तुम्ही पाय मोडला तरी, शेवटी कृष्णम आहे. पाय मोडले तरी चालेल. ठीक आहे. पण सर चालतंय. जनरली 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 वाक्याच्या मध्ये जर वाक्याच्या फक्त मध्ये कृष्णम असेल तर अनुस्वार देतात, शेवटी असेल तर हलंतली म्हणजे असं नाही. हम्म. ठीक आहे. तसंच कोमलः हस्तः कोमला अंगुली, कारण अंगुली स्त्रीलिंग असल्यामुळे ती कोमला झाली. आणि ते पुष्प पुष्पम नपुंसकलिंग असल्यामुळे ते कोमलम झालं. विशेषण काय आहे? तो कोमल आहे, त्याची ती तिन्ही रूप झाली त्याच्या त्याच्या विशेष प्रमाणे. अंगुलीचं काय झालं सर? अंगुली स्त्रीलिंगी आहे ना, लिंगी झाली. स्त्रीलिंगी आहे. हस्त आता सर. अंगुलीचं अंगुली पुढे चाललं असतं तर ते ते दीर्घ म्हणजे नदीप्रमाणे चाललं असतं. पण कोमल हा कोमल जो आहे तो अकारांत किंवा आकारांत असल्यामुळे तो तसाच चालला. ते कोमली वगैरे झालं नाही, एवढं लक्षात ठेवा. अच्छा. ठीक आहे ना, ते कोमलात झालं, कारण कोमल हा जो शब्द आहे तो अकारांत असल्यामुळे तो आकारांत झाला, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यात अंगुली हा नदीप्रमाणे चालतो. जर त्याचं आणखीन काही वाक्य झालं असतं तर फक्त म्हणजे इथे ई आहे म्हणून इथे पण ई होतं असं नाही. तो शब्द त्या त्या ह्याच्याप्रमाणे अकारांत किंवा आकारांत असेल तर तसा चालेल. ठीक आहे. तसंच पाचवं अंधः बलिवर्धः. बलिवर्ध म्हणजे बैल, पुल्लिंगी असल्यामुळे तो अंधः झालं. बाला स्त्रीलिंगी असल्यामुळे ते अंधा झालं. आणि श्वापदम नपुंसकलिंगी असल्यामुळे ते अंधम झालं. परत इथे एक वचने असल्यामुळे ते पण एक वचन झालं. इथे बलिवर्दाः असतं तर ते अंधाः झालं असतं. आता बालाचं बालाहा असतं तर ते मालाप्रमाणे चालून कसं झालं असतं? माला माले मालाहा अंधाहा झालं असतं. बेसिकली दोन्ही सेमच. हा, ठीक आहे. इथे श्वापदानी असतं तर मग अंधानी झालं असतं इथे. आता हे फलानी प्रमाणे वनाप्रमाणे बरोबर. काही शंका ह्याच्यामध्ये? म्हणजे आपण विशेषण खूप शिकलो इथे पाठी, तर बहुतेक रंगाचे वगैरे शिकलो, खूप रंग बघितले होते आपण. म्हणजे कृष्ण श्वेत आपल्या ओळखीचेच आहेत बऱ्यापैकी. नील नील हरित वाचाल पुराण. ठीक आहे. बहुतेक सगळे अकारांतीच घेतले आपण. ठीक आहे. कारण आपण अकारांतच आकारांतच शिकलो, त्यामुळे सगळे विशेषण सध्या याच्यामध्ये अकारांत किंवा आकारांतच आहेत. ठीक आहे. सर बोला. सर पुन्हा एकदा तुम्ही उत्तरांसहित एक PDF आहे ती पाठवाल का प्लीज? पाठवले ना मी संपूर्ण 1 ते 12 माझ्याकडून miss झाली. मी पुन्हा एकदा please. गेल्याच आठवड्यात पाठवली. बरं, परत पाठवीन. ओके, थँक्यू. ठीक आहे. काही शंका ह्याच्यामध्ये? आता विशेषण कशी वापरायची, कशी चालवायची? म्हणजे एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की ते त्याच्या ज्याचं कोणाचं विशेष आहे त्याप्रमाणे चालतं. मग ते विशेषण कर्त्याचा पण असू शकतं किंवा कर्माचं पण असू शकतं, कोणाचं असू शकतं. ठीक आहे. ते त्याच्या विशेषाप्रमाणे चालेल. क्रियेचं पण असू शकतं, हो ना? हो, पण आपण सध्या ते नाही शिकलोय ना. अच्छा, हा, ठीक. तर आपण आता पुढे जाऊया. तर आता आपण काही कृदंत प्रत्यय शिकलो होतो, तर त्यातला आपण एक तुमून मला वाटतं घेतला होता. पूर्ण प्रत्यय क्रीडितुम. हो, गंतुम पातुम पठितुम द्रष्टुम. बरोबर. हो हो. 35 पानावर आहे. 35 हेत्वर्थक धातुसहित क्रियापद. बरोबर. हेत्वदर्थक 7वा पाठ मध्ये आहे ते. ठीक आहे. 7वा पाठ. 7वा पाठ.
म्हणजे ह्याला आपण तुमुन प्रत्यय म्हणतो. तुमुन प्रत्यय अशासाठी की परत हे धातूचंच रूप आहे, पण ह्याच्या आधी आपण जिथे धातू साधित पाहिलं तेव्हा धातूला तो प्रत्यय लावला, प्रत्यय लावल्यामुळे त्याचं विशेषण झालं. ठीक आहे, आणि मग ते विशेषाप्रमाणे चालेल नंतर. पण इथे जेव्हा आपण धातूला तुम प्रत्यय लावतो तेव्हा ते त्याचा अव्यय होतो. ठीक आहे. त्यामुळे तिथे जसं विशेष ते याच्याप्रमाणे चालतं, तसं इथे काय होतं, एकच अव्यय असल्यामुळे याचं आणखीन काही रूप होत नाहीत. म्हणून गंतुम म्हणजे जाण्यासाठी. मूळ मूळ धातू आहे गम, त्याचं गंतुम झालं म्हणून जाण्यासाठी. पातुम म्हणजे पा धातू आहे, त्याचं पातुम झालं. पठितुम, द्रष्टुम, हे द्रष्टुम आलं इथे तुमुन प्रत्यय असल्यामुळे. म्हणजे मूळ धातू दृश, त्याचं तुमुन प्रत्यय लावल्यामुळे झालं द्रष्टुम, म्हणजे पाहण्यासाठी, देखणे के लिए. क्रीड आमचे सर होते ना सर, हा आमचे सर सांगायचे तुम तुम दुम दुम हून प्रत्ययांत असं सांगायचं. हा. साठी 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 तुम तुम साठी. हम्म. त्यामुळे ते लक्षात आहे. ते तुम्हाला आठवतंय, मला काहीच आठवत नाही काय शिकलो होतो. आम्ही फक्त मला पाठ फार आठवतं. आम्ही फक्त आत्ताच नाही येत, आत्ताच आम्ही आठवत नाही. आम्ही फक्त 8वी 9वी 10वी मध्ये फक्त पाठांतर केलं. म्हणजे भाषांतर आलं तर आम्हाला पहिलं वाक्य वाचायचं, शेवटचं वाक्य वाचायचं, बदलं सगळं पाठ असायचं. पटापट पटापट लिहून काढायचं. मध्ये तो आमचे पॅराग्राफ सर काय छानच याचं होते. बघितलंच नव्हतं कधी आम्ही. पण ठीक आहे, ते आता तसं- तेव्हा समजून शिकलो नाही, एवढाच त्याचा अर्थ होता. आता हो. थोडं म्हणून परत शिकणं झालं. ठीक आहे. तर म्हणजे बेसिकली साठी एक प्रश्न होता, साठी असेल तेव्हा तुम लागतं का? बरोबर, तुमुन नॉर्मली आपण उदाहरणं पण पाहिली असतील इथे. बघू उदाहरणं हो दिसतात हो का काही. साठी हा. मी बघा इथे अहम तत्र स्थातुम गच्छामी, म्हणजे इथे दोन क्रिया आहेत. पहिली क्रिया झाल्यावरती दुसरी क्रिया होते, तेव्हा आपण साठी वापरतो. मी तिथे उभा राहण्यासाठी जातो. जात इथे राहणे हम्म. आणि जाणे या दोन क्रिया दोन असल्यामुळे आधी मी जाईन आणि राहण्यासाठी जातो असं तिथे साठी आहे, म्हणून तिथे स्थातुम झालं. आणि स्थातुम म्हणजे स्थाचा तो स्था प्रत्यय इष्ट तिष्ठती होतं, इष्ट पण इथे ते स्थातुम होतं. म्हणजे लक्षात हम्म. आलं असेल की मूळ धातू इथे तसाच कायम राहतो, जरी तो वर्तमान हा. काळात चेंज होत झाला तरी. तसेच आहे दुग्धम पातु पातुम कह न इच्छती, पिण्यासाठी कोण इच्छित नाही. हम्म. सह पठितुम शालाम आगच्छते, म्हणजे तो शिकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी शाळेला येतो. म्हणजे नॉर्मली मध्ये कोणी ते व्हॉट्सअपवर टाकलं होतं की ते सरांनी त्याचं उत्तर दिलं होतं की दोन क्रिया जेव्हा जोडण्यासाठी आपण ते साठी वापरतो तेव्हा हे तुमुन प्रत्यय वापरला जातो. हम्म. उद्यानम द्रष्टुम म्हणजे बाग बघण्यासाठी सह तत्र गमिष्यती, तो तेथे. आता गमिष्यती भविष्य काळ असल्यामुळे भविष्य काळ तेथे जाईल आलं तिथे. हम्म. ठीक आहे. क्रीडितुम किम त्वम क्रीडितुम न आगमिष्यसी, तू खेळण्यासाठी येणार नाहीस का. म्हणजे बेसिकली साठी जेव्हा आपण मराठीत म्हणतो किंवा हिंदीमध्ये काय येतंय बघू, खडे खेळलीये. रहने के लिए, केलिए केले होतं. हा केले. हम्म. केलिए थोडं इथे थोडं बगीचा देखने के, ऍक्च्युली देखने के लिए होणार हो, पण इथे जाएगा, इथे चुकलंय काहीतरी. हा पण आपण मराठीत घेतलं तर ते आपल्याला कळून जातं की बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी, खेळण्यासाठी, धावण्यासाठी, पडण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे, तेव्हा आपण हा तुमुन प्रत्यय वापरतो. म्हणजे हे लक्षात ठेवा, कारण हे कृदंत प्रत्यय मी जे म्हणतोय ते फक्त बरेच आहेत, जे तुम्हाला येतील हळूहळू. फक्त म्हणजे तेव्हा ते करताना हे विसरू नका, एवढंच फक्त सांगायचंय मला. म्हणजे आपण कृदंत प्रत्यय तो धातू साधित शिकलो, तुमुन शिकतो, आणि आपण पुढे जाऊन आता वा शिकणार आहोत. ठीक आहे. तर कोणाला काही याच्यामध्ये शंका, म्हणजे काही क्वेश्चन्स आहेत का? नाही सर. नाही, हे सोपं आहे. तर त्याचं 7वं वाक्य बघा, सज्जाः अश्व धावितुम, असंच आहे ना. हा, धावितुम. हा, अश्व अश्वः धावितुम सज्जः अस्ति. धावितुम धावण्यासाठी तयार आहे.
तयार. अस्ति शब्द नाही तिकडे, मग हे अस- एकच क्रियापद आहे त्याच्यामध्ये. धावितुम आणि धावितुम. अस्ति दोन्ही आहेत ना इथे. नाही तिथे एकच पुस्तक ते नाही पुस्तकात नाहीये. नाही नाही. का? पुस्तक नॉर्मली असं. जेव्हा एखादं क्रियापद मिसिंग असते तेव्हा नॉर्मली अस्ति असतं किंवा अस असतं किंवा ते भू असतं नॉर्मली. अद्यरूप समजायचं का? हो, ते अध्यारूप समजायचं. अद्ययावत. बरं, आता आपण क्वा प्रत्यय बघू. वा. 2 मिनिटं, मला जरा एक कॉल आहे, मी जस्ट आन्सर करतो या कॉलला. हो हो. किती पेज नंबर आहे? 47 47 154 आहे 154. 47 नाही, पीडीएफ मधलं 201 आहे. नाही पुस्तकात पुस्तकात मिळालं. मला सांगता नाही येणार. मिळालं. 47 आहे. ओके. आणि पुस्तकात 47 आहे 47. हो हो सातव्या पाठाला सुरुवात आहे पीडीएफ मध्ये. बरोबर. 47 आहे. हो हो आता जसं तुमुन मध्ये इथे तुम प्रत्यय लागला धातूला, तसंच जेव्हा धातूला त्वा प्रत्यय लागतो, त्वा, ठीक आहे ना, तेव्हा ते हे पण अव्ययच होतं, ठीक आहे. पण याचा अर्थ म्हणजे आता गम असेल तर जाऊन, म्हणजे ऊन सारखं जो आपण म्हणतो की गत्वा म्हणजे जाऊन, पठित्वा वाचून, क्रीडित्वा खेळून, पिऊन, पाहून, हे जेव्हा असं जेव्हा ह्याच्यात पण 2 क्रियापद, 2 ऍक्शन जोडलेले असतात, ओके, तेव्हा आपण क्वा प्रत्यय वापरतो. तर उदाहरण म्हणजे ते उदाहरण नाही मला वाटतं ह्याच्यामध्ये दिलीत का कुठे? आहे ना. आहे बघ, प्रजाम पालयित्वा राजा भवती, म्हणजे प्रजेचे पालन करून राजा होतो. सह तोलयित्वा धान्यं क्रीणाति. हा, हे नाही, हे ह्याला त्वा प्रत्यय नाही. म्हणजे खेळून ना. हा, काय ते? आणि खेलित्व केलं होतं मगाशी. काय ते? खेलित्व म्हणजे पण खेळून म्हटलंय. खेलित्वा आणि म्हणजे खेलित्व- खेळून, आणि खेलितुम म्हणजे आणि खेळण्यासाठी. खेलयित्वा म्हणजे पण केलं होतं मगाशी. खेळण्यासाठी. खेलयित्व आलं होतं. काय ते? मगाशी खेलयित्व आलं होतं. कुठे आलं आणि होतं? आता खेलित्वा. खेलित्वा कुठे आलं होतं? हे बघ इथं खेलित्व खेलित्वा आलंय. आहे. हा. खेळून. आणि खेलयित्वा म्हणजे पण खेळूनच करतो. हो 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 हो, ठीक आहे. असं म्हणजे जसं वस्त्राने क्षालयित्वा, ऍक्च्युली काय आहे की तो ई जो येतो ना, म्हणजे जे त्याला कारक पण म्हणतात, म्हणजे आपण दुसऱ्याकडनं जेव्हा एखादी क्रिया करून घेतो, जसं पठी आपण पठ जातो आहे, म्हणजे आपण शिकतो किंवा शिकवतो, ठीक आहे ना. जेव्हा आपण शिकतो तेव्हा पठती म्हणतो, आणि जेव्हा शिकवतो तेव्हा पठयती म्हणतो, पठयिती म्हणतो. हा थोडा फरक आहे, ठीक आहे ना. तसंच इथे वस्त्राणी क्षालित्वा स्नानम करोती, म्हणजे कपडे धुवून आंघोळ करतो. देवम अर्चित्वा भोजनम करोतु, म्हणजे देवाची पूजा करून जेवण करतो. म्हणजे जेव्हा आपण मराठी शब्द प्रत्यय वापरतो, हे करून ते करतो, तशा दृष्टीने ते त्वा प्रत्यय वापरतो. बऱ्याच ठिकाणी हा वापरला जातो. तुमुन आणि त्वा प्रत्यय बऱ्याच वेळेला वापरले जातात. शांतम भूत्वा गृहे निवसती, म्हणजे तो शांत होऊन, तर भूभवती मध्ये तो इथे होऊन घरी राहतो. ठीक आहे. पत्रम लिखित्वा शालाम गच्छामि, म्हणजे पत्र लिहून शाळेत किंवा शाळेला जातो. कार्यम कृत्वा म्हणजे काम करून, उपवनेषु अटती, म्हणजे बागांमध्ये भटकतो. त्वाचा मूळ धातू काय सर? कोणाचा?
कृत उक्त्वा वच उक्त्वा वच वच बोलून वच 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 ठीक आहे. आता आपण हे जे विशेष होतो ते शिकलो. आता आणखीन कोणाला काही शंका आहे का? ह्यातच शंका होती जरा, कळालं आता सर. ठीक आहे. बाकी आपण मग चांगलं. ते देव, फल आणि माला शिकलो. नंतर भविष्यकाळ शिकलो. थोडं भविष्यकाळ पण बघून घेऊ आता. नंतर काळचं परत एकदा रिपीट झालं पाहिजे. हो. हा. भविष्य काळमध्ये जर तुमचं वर्तमान काळ तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर भविष्य काळ जेव्हा त्याच्यामध्ये फक्त ईश हा प्रत्यय लागतो. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे गच्छती म्हणतो. गम साठी थोडा व्हेरिएशन आहे. ओके, गम गच्छती म्हणतो, पण इथे फक्त इथे मूळ धातू जो गम आहे तोच कायम राहतो आणि ते गमिष्यती येतं. बाकी शेवटचा प्रत्यय ती वर्तमान काळासारखाच लागतो. त्यामुळे भविष्य काळ शोधायला जरा सोपं पडतं, कारण भविष्यामध्येच तो श आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे. हा कळून जातं. तर जेव्हा श प्रत्यय म्हणजे श हे असं असेल तेव्हा तो भविष्यकाळ असतो. फक्त मग त्याची बघायची की ते कुठचा पुरुष आणि वचन काय आहे त्याचं. जसं पठिष्यती म्हणजे पटचं पठिष्यती होतं, फक्त ते पठी होतं म्हणजे तेवढं ईश प्रत्यय लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्याला काही हे पण आहेत म्हणजे नेहमी श आणि कधी कधी फॉर एक्झाम्पल पा पिबतीचा जो धातू आहे त्याचं पाश्यती होतं, त्याचं पाश्यती नाही होत. ठीक आहे. तो एक थोडे त्याला एक्सेप्शन्स आहेत, पण तरी तो स आणि य आहे त्याला, त्यामुळे ते लक्षात यायला म्हणजे अगदीच कळू शकतं आपल्याला. लेखिष्यती, करिष्यती. ओके. त्यामुळे वर्तमान काळ तुमचा व्यवस्थित माहिती असेल तुम्हाला पुरुषाचा, तर भविष्यकाळ ओळखायला किंवा लिहायला फारसं त्रास पडू नये. फक्त तुम्हाला ते पाठ पाहिजे, कुठचं तरी एक धातू, एक रूप कुठचं तरी, आणि हे लिहायला येतात. तुम्ही परवा पेपरमध्ये पाहिलं असेल की तो लिहायला येतो, त्यामुळे तुम्हाला ते म्हणजे प्रथम पुरुष, एकवचनी, द्विवचन आणि बहुवचन आणि त्याचे तिन्ही पुरुष मध्ये तुम्हाला जो दिलेला जो धातू असेल तो लिहिता आला पाहिजे. म्हणजे आपण जे शिकलो त्याच्या बाहेरचं काही येत नाही, म्हणजे आपण सगळे केलेले असतील त्यातलाच कुठचा तरी विचारला जाईल. ठीक आहे. बर, आणखीन काही? धातूमध्ये मूळ धातू आणि हे बदलतो ते एक लक्षात ठेवलं पाहिजे. हो हो चांगलं पाठ. हो हो. त्यामुळे थोडं नाही, संस्कृत शिकायचं थोडं पाठांतर पाहिजेच खरं सांगायचं तर. आता आणखीन आपण मग देव, फल, माला शिकलो होतो. आपण माला बघू आता. म्हणजे आपण जसं माला, माले, मालाहा, माला, माले, मालाहा. ओके. तर हा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ते मालासू मध्ये जेव्हा आकारांत येतो तेव्हा त्याचा पोटफोड्या श नाही होत, तो सू राहतो. हा, सू राहतो तिथे. ठीक आहे. बाकी पाठ तर करायलाच लागेल हे. तसंच हे फलम झालं. फलम, फले, फलानी, फलम. एक नपुसलिंगी जे असतं ते ऍक्च्युली लक्षात ठेवा थोडं सोपं असतं. जर तुम्हाला पुल्लिंगी माहिती असेल तर नपुसलिंगी, हा पुल्लिंग म्हणजे तृतीय नंतर पुढे ते पुल्लिंग प्रमाणेच चालतं. फक्त पहिलं जे असतात हा, तर फलम, फले, फलानी, फलम, फले, फलानी, म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचंय. त्याच्यामध्ये प्रथम आणि द्वितीय येऊन जाते दोन्ही, आणि बाकी सगळं पुल्लिंगी प्रमाणे चालतं. फक्त शेवटचं जे संबोधन आहे ते थोडं फरक पडतो. मला जरा कठीण जातं मला. मला नाही, ते थोडं वेगळं असल्यामुळे, आणि आपण आता देव आणि फल याच्याप्रमाणेच जास्ती केलं असल्यामुळे ती सवय झाली. हा, तसंच आपण आता अस्मद आणि युष्मद पण शिकलो. ठीक आहे. हे आपण आता अस्मदची रूप आहेत. अहम, आवाम, वयम,
मालाम, आवाम, अस्मान हे या असं ते पाहिजे. ते मोस्टली अस्माकम किंवा मया किंवा मम हे जास्ती करून येतात. म्हणजे नॉर्मल वापरण्यामध्ये दिसतात, तर ते माहिती असले पाहिजेत. अस्मतचं आणि तसंच युष्मतचं त्वम, युवाम, युयम वगैरे. ठीक आहे. तसंच आपण आणखीन बाकीची काही हे पण शिकलो होतो. सहातौते हे पण आपण शिकलो. तत्पुल्लिंगम. हा, तत् मध्ये ते 6 प्रमाणे चालतं. म्हणजे स्त्रीलिंग असेल तर सा आणि नपुंसकलिंग असेल तर तत्, तत् ते तानी, तत् ते तानी, तत् ते तानी. तर उद्या पण असेल ना सर क्लास? उद्या आता काय का घ्यायचं आता? झालं आपलं आता ना? हा काय करूया उद्या? काय ते? तर मी काय म्हणते, एक 3 दिवस म्हणजे आम्ही अभ्यास करतो, मग चौथ्या दिवशी एखादा पेपर टाकला तर तो सोडवतो, बरं, असं ठीक होऊ आहे. शकतं. चालेल. कधी पेपर टाकू? कधी टाकू फायनल पेपर? एक्झाम कधी आहे? गुरुवारी. 22 फेब्रुवारी 22 काहीतरी फेब्रुवारी. म्हणतात ना? 22 हो, फेब्रुवारी. फेब्रुवारीत आहे ना? हो हो हो. हो 22 फेब्रुवारी. नाही हो. पण हरकत नाही. नाही आता म्हणलं कोणताही म्हणाले ना की 2-3 दिवस अभ्यास करून मध्ये पेपर टाकलं तर खरं बरं होईल. म्हणजे सारखं रिव्हिजन आणि पेपर करत राहिलो की अभ्यासाकडे लक्षच पण राहील मला वाटतं. हो ना, 3 दिवस अभ्यास करू. चौथ्या दिवशी सकाळी जर पेपर टाकला तर तो सोडवू आणि त्यानंतर मग ते डिस्कशन 2 दिवस करता येईल, 2-3 दिवस. बरं, पण तुम्ही सोडवा तो पेपर. हो हो, हो हो. ठीक आहे सोडवायला ना? पाहिजे. जसं मी पहिला पेपर तसं नाही होणार ते. फक्त पेपरच हा. बघू आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तरं सांगा. आपण फक्त बरोबर आहेत की नाही सोडवायला ते पाहिजे. बघत जाऊ. ठीक आहे हो ना? चुकलं ते पण मग कळतं आपण सर्व. हा आधीचा पण सोडवला आम्ही तसाच. हा आधी हा पहिला जो टाकलेला तो पण. मग कुठे चुकतंय ते कळतं. हो सर. आणि लिहिण्याची पण सवय होईल ना? हो हो बरं. बरोबर. लिहायची सवय व्हायला पाहिजे. धड्याचा नीट अभ्यास करा. अरे आल्या हा ताई आल्या. उषाताई आल्या. मी काय म्हणते, तुम्ही हा. डायरेक्ट पेपर सोडवण्यापेक्षा, म्हणजे पेपर सोडवाच नो डाऊट, पण हा हा आधी प्रत्येक धड्याचा नीट अभ्यास करा, थरो अभ्यास हो करा, मग तुम्हाला हो कुठलाच हो पेपर जड जाणार नाहीये. तो हो तुम्ही हो करायला घ्या आधी बरोबर. अभ्यास. हा हा नाहीतर मग काय होईल की बरोबर नुसते बरोबर. पेपर सोडवत राहाल आणि मग वेगळ्याच धड्यातला काही प्रश्न आला तर. हो. नाही नाही, सगळे धडे तर करायलाच रोजचं पाहिजे, सगळे रिव्हिजन त्याच्यात धडे शंकाच अभ्यास नाही. करतो पहिल्यांदा. हा हो रोजचं हो. रिव्हिजन करतोच आहे. हा पण जरा ती तुम्ही म्हणजे एकत्र बसून करता की स्वतःची स्वतः करता, कशी करता? स्वतःच करतोय. स्वतःच करतो. ठीक आहे, मग तसं करा आणि मग पेपर सोडवा. तसं तर हा तसं, पण करा. एकही धडा हा धडा हा ऑप्शनला टाकू नका. सगळे बरं. करा. दोन्ही पुस्तक करायला हो लागतील हो ना? हो ताई. हो ताई. ते एकच पुस्तक ना? एकच हो ना? पॅरामिक्स एकच आहे एकच. ना? भाग एकच एक पुस्तक भाग आहे. एक हा भाग एक करायचा. हा भाग एक करायचा. पालघरचं झालंय, पण तेच आहे ना तो. कठीण काही नाहीये. केलं की सगळे मार्क आपल्या हातात. हो. त्यासाठी रेफर म्हणून आम्ही बाळवदमध्ये पण आहेत ना शब्द अव्यय वगैरे, त्यामुळे तिथलेही आम्ही म्हणजे लक्ष हो हो, तिकडे व्याकरण तर लक्ष सगळीकडचंच देतो. उपयोगी पाहिजे पडतं. ते. हा त्यामुळे ते पण लक्षात देऊन त्याचा पण आपला अभ्यास अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि छान तुम्ही सगळ्यांना, मला खात्री आहे की सगळ्यांना 95% अँड अबव मिळणार आहे. बापरे, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. प्रयत्न करू नक्की. तर नक्की राजश्री प्रयत्न किंवा करू. पल्लवी ताईला सगळ्यांना बरं वाटेल ना की चला. नाही अभ्यास करायला पाहिजे. शाळेसारखा तर वेळ मिळत नाही आता. तुम्ही व्यवधान हा. काढायचा अगं वेळ. वेळ काढायचा असतो नेहमी. वेळ कधीच मिळत नाही. हे तसं आहे, काढावाच तसं आहे. लागतो. सगळं सामाजिक कार्य हे ते सगळं असतं ना. ठीक आहे, ट्राय आपल्याला करायला पण हरकत अर्धा नाही. एक तास काढायचा हा आपल्यासाठी. बरं, मग मग तुम्ही 3 परत दिवस उद्या करा. केव्हा आज भेटू? सोमवार झाला. हा आपण मग हो गुरुवारी किंवा कधी तुम्ही सांगा, शुक्रवारी चा- करूया का गुरुवारी करूया? शुक्रवारी बरं ते सकाळी पेपर टाकला तर बरं, आम्ही ठीक तो आहे. सोडवतो, मग संध्याकाळी डिस्कशन करता येईल 2 बरं दिवस, बरं, शुक्रवार ओके, शनिवार. चालेल, हो ठीक आहे, चालेल. हा ओके, चल, खूप खूप धन्यवाद सर. ओके. ताई खूप उद्या धन्यवाद. धन्यवाद उषाताई. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हा. उद्या धन्यवाद आणि आपला धन्यवाद क्लास सर. असणार आहे ना धन्यवाद. पण मध्ये?
नाही नाही आता नाही 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 नसतं नाही ना. आता काय घेणार आता क्लासमध्ये ना, तुम्ही अभ्यास करा आता. अच्छा आपण पुढे सुरू ठेवणार होतो